To be or not to be, that is the question. Let me give it a proper thought. पण मुद्द्यावर याला काय होतं यांना? त्याला गुत्त्याची भीती वाटते ना. दादा, सांगताय ना तुमची शेवटची इच्छा, म्हणजे आपल्या सगळ्यांचीच सुटका होईल. सुटका? गुंड्या, म्हणजे तुला म्हणायचंय काय? इतका वैतागलास तुम्हाला? नाही, तसं नाही दादा. म्हणजे लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी अगदी आतुर झालोय, असं म्हणायचं होतं मला. माझ्या 2 इच्छा तू पूर्ण केल्यास, तशीच तिसरी सुद्धा तू पूर्ण करशील याची मला खात्री आहे. हो, पण सांगा तर आधी. मीच देतो आता तुम्हाला मुक्ती. गुंड्या, माझं आता सगळं संपलं रे. माझ्या आता काय इच्छा असणार? आता आपण केतकरांच्या पुढच्या पिढीचा विचार केला पाहिजे. काय सई, बरोबर ना? सईची इच्छा तीच माझी शेवटची इच्छा असं तू समज. असं कसं दादा? तुमची इच्छा महत्वाची, कळतंय ना तुम्हाला? माझं काय, आय एम ऑलमोस्ट डेड. माझी कसली इच्छा? सई सांगेल ना. दादा आता अति होते. हा, बोला बघू पटकन. ठीक आहे, ठीक आहे, सांगतो. हा हा. आपण आता सईच्या भविष्याचा विचार करायला हवा. हो बरोबर. म्हणूनच मी असं म्हणतोय की सई आणि सही आणि काय? सई आणि म्हणजे तू सांग ना, बोल ना सई, बोल. आप्पा, मला पुढे शिकायचंय. अगं ते सगळं ठीक आहे, पण तुझी आणखीन काही महत्वाची इच्छा असेल की नाही? सांग, बोलून टाक पटकन. हा चिन्मयानंदा, बोल. अरे ताई, मला बक्षीस मिळालंय. शाळेच्या ऑनलाईन गायन स्पर्धेत पहिला आलोय मी. अरे वा, खूप खूप अभिनंदन चिन्मयानंदा. चिनू, शाबास. अरे काय पाहिजे बक्षीस तुला माझ्याकडून, सांग बरं. मला सायकल हवी आहे बाबा. कारट्या, चल दिली दिली तुला सायकल. पण आता तू लवकर ये इकडे. अरे सगळ्यांना आठवण येते तुझी. हो बाबा. लवकर या बाळा. हा, ठेवतो. दादा गेले, दादा गेले, दादा गेले रे, दादा गेले रे, दादा गेले रे, दादा गेले रे. दादांना मुक्ती मिळाली. आपल्या आपल्या पणतूचा आवाज ऐकून आनंदाने अंतर्धान पावले. दादा गेले, दादा गेले, दादा गेले. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. इतके दिवस केलेली सगळी मेहनत फुकट घालवली तुम्ही. एका क्षणात सगळ्यावर बोळा फिरवला. अगं चिनूचा फोन आल्यानंतर लक्षातच नाही राहिलं माझ्या. आणि त्याला बक्षीस मिळालंय हे कळल्यानंतर
जागा झाला माझ्यातला हळवा बाप. मग हे सगळं ऐकल्यावर ना आईंमधली रागीट आई जागी होणार आहे. किती विचार करून आईंनी सगळं ठरवलं होतं. ते तर आहेच. खूप शिव्या पडणार आहेत मला. नचिकेत, सई, खूप सॉरी. मी खूप मोठा अपराधी आहे तुमचा. मायकल रिलॅक्स, इट्स ओके, नो वरीज. हो काका, तू एवढा अपराधी वाटून घेऊ नकोस. अपराधी तर वाटायलाच हवं. अप्पांसमोर काय तर म्हणे, सई तू बोल. सई सांगू शकली असती का माझं नचिकेतशी लग्न लावा म्हणून? अगं मानसी, माझी बोबडी वळली होती. आप्पांनी नक्कीच. सई सांगूच शकते. काय सांगू शकते? म्हणजे सई जे मागणार आहे ती दादांची शेवटची इच्छा असणार आहे ना. मग सईनी जर सांगितलं की माझं नचिकेतशी लग्न लावून द्या तर आप्पा नाही म्हणूच शकणार नाही. अगं काहीतरीच काय काकू, मी आपण पुढे नचिकेतचं नाव सुद्धा घेऊ शकणार नाही. सई हे बघ, हीच संधी आहे. अजूनही आपल्या हातातून वेळ गेलेली नाहीये. थोडासा धीर करून ना सगळं सांगून टाक आप्पांना. अगं नाही काकू, माझं बोलून झाल्यावर बाप्पा मला मारून टाकतील, नाहीतर घराबाहेर तरी काढतील. नाही बरोबर आहे, तिला कम्फर्टेबल नाही वाटणार. मला मानसीचं पटतंय. दादांच्या नावाने हे बोलूच शकतेस तू. नाही नाही. अगं आत्ता तू घाबरतेस, पण एकदा आप्पा तुमच्या लग्नाला हो म्हटले ना की मग बघ कशी हसत सुटशील. तुम्ही छायाचित्रातच छान दिसता. आता परत येऊ नका. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. एक मुलगा म्हणून मला त्याचा अभिमान आहे. आप्पा, हे घ्या, शेंगदाणे हवे होते ना तुम्हाला? मला नाही, यांना. या दादा, तुमचा आवडता नैवेद्य ठेवलाय. मनसोक्त खा आणि मुक्त व्हा. आता परत इथे येऊ नका. हा, गा. प्रसन्ना, तू देवासमोर दिवा लाव. तोपर्यंत मी दादांना नमस्कार करून येतो. मी तुझ्या पुढे हात जोडतो सई, पण आता तू आप्पांसमोर बोलली नाहीस ना तर गावाहून आल्यानंतर आई मला कच्चा खाईल. नाही काका, ते काही असलं तरी मला नाही जमणार. हे अशक्य आहे. सई हे बघ, नंतर तुला खूप पश्चाताप होईल. हो, मला आता जसा होतोय तसा. पण तू ही संधी अजिबात दवडू नकोस. सई आजच सांगून टाक आप्पांना सगळं. दादांच्या नावावर ना सगळं खपून जाईल आता. नाही ग काकू, मला भीती वाटते. हे बघ सई, घाबरू नको. हो, आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. ठीक आहे, मी तयार आहे. दादा, खाल्लात ना नैवेद्य. आता मी तुमचा प्रसाद घेतो. मला समाधान आहे की मी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. नाही आप्पा, म्हणजे आप्पा मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. दादा, सई आलीये, तिलाही प्रसाद देतो. आप्पा मला एक. आज आपण केवळ दादांना मुक्ती मिळाल्याचा आणि आपण मुक्त झाल्याचा आनंद साजरा करूया. घे घे, शेंगदाण्याचा प्रसाद घे. हे बघ, जे काही बोलायचं असेल ते आपण उद्या बोलू. आज फक्त या घरात आनंदोत्सव साजरा करूया. आप्पा मला दादांच्या तिसऱ्या इच्छेबद्दल बोलायचंय, जी अजून पूर्ण झाली नाहीये.
दादा गेले. आता त्यांच्या इच्छेबद्दल विचार करण्याची काही गरज नाही. आप्पा हो, इच्छा पूर्ण नाही झाली तर मृतात्मे परत येऊ शकतात. माझी ही इच्छा समजून घ्या आणि पूर्ण करा, म्हणजे दादांच्या आत्म्यालाही कायमची शांती मिळेल. अशी काय इच्छा आहे तुझी? आप्पा मला पुढे शिकायचंय. मराठी भाषा संस्कृती याचं पुढचं प्रगत शिक्षण घ्यायचंय. गुड मॉर्निंग. हा बोल रिचा. ओ हॅलो, आय एम मिसिंग यू सो मच. कधी येणार तुम्हाला भेटायला? हा आप्पा ना बरे आहेत ते. धोत्रे काकांना भेटायला गेलेत. ओ ग्रेट. एकदा आप्पा तिकडे गेले ना की 2 तास तरी घरी येत नाही. ओके ओके, आय गेट इट. नो प्रॉब्लेम, आय बी देअर इन अ मिनिट. हो चालेल. हा. काय ग सई, काय म्हणत होती रिचा? बरी आहे ना? हो बरी आहे. आप्पांबद्दल विचारत होती. वेळेची काही शिस्तच नाहीये या लोकांना. आप्पा का आलात तुम्ही? का आलात म्हणजे? म्हणजे परत आलात का तुम्ही? मी काय त्या धोत्रेकडे कायमचा राहायला गेलेलो नव्हतो. आपलं घर सोडून मला बोलवून ठेवलं आणि स्वतः मात्र निघून गेले कुठेतरी. अगो बाई, हो का? ईश्वरा, मीच सकाळी सकाळी वेळेचा अपव्यय झाला माझ्या. जाऊ द्या आप्पा, आराम करा जरा तुम्ही. अरे ही काय आराम करायची वेळ आहे का? नाही. हॅलो लेडीज. आप्पा तुम्ही इथे? मी अजून इथं आहे म्हणजे? मी मालक आहे या घरचा आणि माझ्याच घरात घुसखोरी करून मला प्रश्न विचारतोयस? तू इथे काय करतोयस? या घरात कांगारूंना प्रवेश निषिद्ध आहे. पण मी ते आधी बाहेर निघ इथून. माझ्या या पवित्र स्वदेशी वास्तूत पाऊल ठेवण्याचं धारिष्ट्य कसं केलंस तू? काकूने आलू वड्या दिलेल्या, ते डबा रिटर्न करायला आलो. असा कुठलाही भारतीय पदार्थ नाहीये. असं काय असतो ना, तसं स्पायरल स्पायरल असतो. हे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स असतात. तू आता इथून निघतोयस का तुला धक्के मारून हाकलून देऊ? आण तो डबा आणि इकडे आणि निघित ना. पण मी काय केलं? माझ्यावर का चिडता तुम्ही? तुमच्या पॉपने सांगितलं तुम्हाला इंग्लिश शिकवायला, म्हणून शिकवला मी. अरे तेच तर महापाप घडलंय माझ्या हातून. महापाप घडलंय माझ्या हातून. हे बघ, दादा गेले आणि त्यांच्या बरोबर त्यांनी जोडलेले संबंधही गेले. केवळ त्यांची शेवटची इच्छा होती म्हणून मी इंग्रजी बोललो आणि माझ्या तत्वांच्या विरोधात जाऊन काही गोष्टी केल्या. इथून पुढे तुझा आणि माझा काही संबंध नाही. इथून पुढे तुझ्यासारख्या परदेशी मुलाला या घरात प्रवेश नाही. लक्षात असू दे. नाही जातो मी आप्पा, बट मी तुम्हाला हेल्प केली तरी तुम्ही असं बिहेव करता माझ्याशी. नेक्स्ट टाइम परत तुम्हाला माझी हेल्प लागली तर काय करणार तुम्ही? सो जस्ट चिल. यू नीड टू काम डाऊन आप्पा. सुनबाई, हो अप्पा. माझ्या आंघोळीसाठी पाणी तापवा. हो अप्पा. आज त्या कांगारूच्या नावानं आंघोळ करणार आहे मी. हो अप्पा. ईश्वरा, पाणी कसं अचानक गेलं? आप्पा, आप्पा, गेलं गेलं, अचानक गेलं. अहो काय झालं सुनबाई? कोण गेलं? कुठे गेलं? नाही अप्पा, तुमच्या आंघोळीसाठी पाणी काढत होते पण ते अचानक गेलं अप्पा. अरे च्या, असं तर कधीच होत नाही.
हो ना. स्वयंपाकघरातल्या पाण्याची धार कमी झालीये. ईश्वरा, म्हणजे आता अप्पांना आंघोळ करता येणार नाही. अहो, कपडे धुवायचे राहिलेत आणि झाडांनाही पाणी दिलेलं नाही अजून. झाडांचं पाणी राहू द्या हो. इथे माझी आंघोळ रखडली आहे, त्याचं काय? हो ना. आप्पा, तुम्ही आंघोळीची गोळी घेता का? धोत्र्यांकडे आहे. हो, हो, अधून मधून ते सांगतात नाही का, आज आंघोळीची गोळी घेतली. अहो वहिनी, जेव्हा आंघोळ करायचा कंटाळा येतो ना, तेव्हा असं म्हणतात आंघोळीची गोळी घेतो म्हणून. अशी खरंच गोळी नसते. हो का? मला बाई खरंच वाटायचं. वरच्या टाकीत पाणी चढलेलं दिसत नाहीये. यंत्र बिघडलं असेल बहुतेक. आता दुरुस्त करणाऱ्या अभियंत्याला बोलवावं लागेल. न बोलवता आलो मी, बट आप्पांनी जसं बिहेव केलं माझ्यासोबत, मला वाटलं नाही ते असं करतील. हो, सो पिस्ड ऑफ. ऑन अ सेकंड थॉट, आय थिंक आपण आपलं मॅरेज प्रपोजल त्यांच्या समोर ठेवायला पाहिजे होतं. अरे नचिकेत, तूच म्हणतोस ना खोटं बोलून आपल्याला काही करायचं नाहीये म्हणून. या, अँड तुझ्या त्या कोर्ससाठी परमिशन दिली त्यांनी, ते चांगलं झालं ना. हो, त्या निमित्ताने बाहेर पडत जाईन, म्हणजे आपल्यालाही भेटता येईल. बट आय वॉन्ट टू मीट यू राईट नाव. आत्ता भेटायचंय मला. तू वेडा आहेस का नचिकेत तू? सही ये ना इकडे प्लीज. आणि घरी काय सांगू? सांग नचिकेतला भेटायचंय मला म्हणून. अँड मी भेटले नाही तर हिल गो क्रेझी. हे कोणाला सांगू? आप्पा, ऑफकोर्स. इतकं सोपं असतं तर काही काळजीच नव्हती नचिकेत. सही, आय एम नॉट लाइकिंग दिस सिच्युएशन. मला हवं तेव्हा भेटता आलं पाहिजे तुला. नचिकेत, निघेल काहीतरी मार्ग. जेव्हा मनापासून आपल्याला असं वाटतं ना एखाद्या गोष्टीबद्दल, तेव्हा नक्की घडतं काहीतरी. क्युटी पाय, तूच काहीतरी क्यूट सोल्युशन काढ ना. अरे नचिकेत, आता ना मला काहीच सुचत नाही, कारण मला खूप काम आहेत घरी. मला भेटायचं असलं की खूप कामं येतात तुला. अरे फोनवर पण बोलत नाही तू. हे बघ नचिकेत, आज आमच्या घरी पाणी गेलंय, त्यामुळे सकाळपासून नुसतं गोंधळ उडालाय. त्यात तुझ्याशी किती वेळ बोलत बसू मी? पाणी कुठे गेलं? आय मीन कसं गेलं? अरे म्हणजे ते पाणी वर खेचणारं यंत्र बिघडलंय आमचं. यंत्र? अरे म्हणजे मोटर बिघडलीये. बरं चल नचिकेत, मी ठेवते, आपण नंतर बोलूया. हा हा. यंत्र बिघडलं, सोल्युशन मिळालं. आय एम रेडी फॉर द टास्क नाव. कुणीही तयार नाहीये इथे येऊन यंत्राची दुरुस्ती करायला. एखाद्या क्षेपणास्त्राची दुरुस्ती करायला बोलवल्यासारखे नकार देतायत सगळे. ईश्वरा, मग आता दिवसभर काय करायचं पाण्याचं? वाहत्या पाण्याची सवय असली ना की हे असं होतं. सगळी कामं खोळंबलेत आजची. खरंच बाई, आता हे आणि भाऊजी संध्याकाळी परत येईपर्यंत काहीच होणार नाही. म्हणजे आप्पांची आंघोळ पण राहून गेलीये. हो ना. आपण नचिकेतला बोलवून घ्यायचं काय ते? हो हो, कदाचित त्याला येत असतील ही असली कामं. हो. अजिबात नाही. आयुष्यभर पारोसा राहीन, पण त्या कांगारूला कुठल्याही कारणासाठी आपल्या घरात प्रवेश देणार नाही. हो, पण आप्पा, तुम्ही आंघोळ केल्याशिवाय जेवत नाही ना? सवय नाहीये तुम्हाला तशी. नाही जेवणार एक दिवस. म्हणजे आपल्या स्नानगृहातल्या नळाला थोडं पाणी येत आहे ना? हो. चुलीवर पाणी तापवा माझ्या आंघोळीसाठी आणि 4 बादल्या वर नेऊन ठेवा. 4 बादल्या? हो, मला 4 बादल्या पाणी लागतं आंघोळीसाठी. तुमची काय हरकत आहे का? हो. हा? नाही नाही नाही.